चिखल झालाय, पाऊस मोठ्या प्रमाणात, मोठा पाऊस तरी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत, जागेवरती बसले आहेत. इकडे शिवसैनिक बसले आहेत. असं चिखल आहे मोठ्या प्रमाणामध्ये. शिवसैनिक आपलं छत्री घेऊन आपला भाषण ऐकत आहेत उद्धवजींचं. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात पावसाला न घाबरता आपला भाषण उद्धवजींचं ऐकत आहेत. एकनिष्ठ शिवसैनिक किती पाऊस असला आणि किती संकट आलं, तुफान, तरी ते आपली निष्ठा ही कायम ठेवतात. तुमचं फडकत आहे तो भगवा असूच शकत नाही, पण भगवा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काळा आणि भाव आमच्या अंगावरती आहे. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर दोन भाजपाने सांगतोय मोठ्या प्रमाणात शिवसैनिक छत्री घेऊन उद्धवजींचं भाषण ऐकत आहेत. खुर्च्या डोक्यावरती घेऊन उद्धवजींचं भाषण ऐकत आहेत शिवसैनिक. या बातमी ज्या आहेत 2022ची बातमी आहे की मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर त्यांचे मुसलमानांचे जे सर्वोच्च नेते आहेत उमर अहमद इलियासी यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. हिंदुस्थानमधल्या मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. आणि तुम्हाला लाल लज्जा शरम काय आहे की नाही? हे तर काहीतरी ठरवले अनिवार्य बोललो, एवढ्यासाठी बोललो, तुम्ही कसंही पसरतोय, हे एवढं कुठं थांबत नाही. मोहन भागवत बोललेले आहेत या देशामध्ये राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. काय व्हिडिओ चालू आहे. हिंदू मुस्लिम आम्ही जे सांगतो परत मी त्याच्यावर ठाम आहे की हा देश जो स्वतःचा मानतो तो आमचा आहे. त्या सोफिया कुरेशी ज्यांना हे भाजपवाले पाकिस्तानींची आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते, ती सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे. हे आमचं हिंदुत्व आहे.
दुसऱ्या बाजूला ब्रिटिश कानावरती अत्याचार करणाऱ्यांचे तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती, त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं. देशप्रेमी तरी आहात का? नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का? जा स्वतःच तपासून घ्या, हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या. आणि